पुण्यामध्ये कल्याणी नगर येथे एका अल्पवयीन मुलाने पोर्शे नावाचं वाहन चालवून स्कूटरवरती असलेल्या दोघांचा मृत्यू त्याच्या धडकेमुळे झाला आणि जागेवरतीच हे दोघेही मित्रमैत्रीण मृत पावले. नागरिकांनी नंतर चालकाला म्हणजे त्या मुलाला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं. तातडीनं त्याचा जामीन झाला आणि जामिनात जी त्याला शिक्षा सुनावली ती सुद्धा ऐकून पाहून आपल्याला वाईट वाटतं. त्याला 15 दिवस प्रशिक्षण घ्यायचं, वाहतूक पोलिसाच्या बरोबर काम करायचं, त्याच्यात निबंध लिहायचा, यासारख्या त्याला शिक्षा करण्यात आलेल्या आहेत. पण जे 2 व्यक्ती मृत पावले, त्यांच्या जीविताला कुठलं कलम लावायचं आणि त्यांच्या जीविताला न्याय कसा द्यायचा, याची कुठेच माहिती आपल्याला त्यात दिसून येत नाही. आज मुरलीधर मोहोळ यांनी विभागीय आयुक्त त्याचप्रमाणे पुण्याचे पोलीस कमिशनर यांच्याकडेही तक्रार नोंदवली आणि पुण्यातलं पॉप कल्चर बंद करावं किंवा त्याला मर्यादा कराव्यात, कारण त्याच्या स्पीकरनी नागरिकांचं जीवनही त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतंय. घरामध्ये रुग्ण, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक गोष्टी असतात, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे यावरती बंदी घालावी अशी ही मागणी केली. तेव्हा पुणे शहराचं बदलतं सांस्कृतिक कल्चर हे याला जबाबदार आहे का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. काय हो गाडीवाला काय गाडीवाला आगे हो गाडी खतम है आगे वाला देख ए लगा फोन. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील लष्करातील निवृत्त अधिकारी वैभव अनिल काळे वय 46 यांना संयुक्त राष्ट्राचं निरीक्षक म्हणून गाझामध्ये सेवा बजावित असताना वीरमरण झालं. त्यांचं पुण्यामध्ये सरकारी इतमामामध्ये आणि त्याचप्रमाणे लष्करी सैनिकाची मानवंदना देऊन त्यांचं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी कारगिल, द्रास, काँगो अनेक ठिकाणी सेवा बजावली होती. त्याचप्रमाणे आता गाझा पट्टीमध्ये जे युद्ध चाललंय त्याचे ऑब्झर्व्हर, निरीक्षक म्हणून संयुक्त राष्ट्रातर्फे ते त्या ठिकाणी गेले होते. त्यातच त्यांना वीरमरण आलं.
शहरातील ब्रह्मा ग्रुपचे अग्रवाल त्यांचा मुलगा एक पोर्शे नावाचं वाहन चालवत असताना दुचाकीवरून चाललेल्या एक मित्रमैत्रिणीला धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालवणारा मुलगा हा 17 वर्ष 9 महिन्याचा आहे असं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्यांना तातडीनं ज्युव्हेनाईल कोर्टामध्ये हजर करून त्यांना जामीनही झाला आणि त्यांना शिक्षा जी सुनावण्यात आली ती देखील एका वेगळ्या प्रकारची आहे. त्यामध्ये त्यांनी 15 दिवस वाहतूक निरीक्षकाच्या हाताखाली काम करावं, त्याचप्रमाणे वाहतुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी जागृती करावी, मद्य किंवा नशापानी करणाऱ्यांचं प्रबोधन करावं, अशा आशयाच्या शिक्षा त्याला सुनावण्यात आल्या. त्याच्याच विरोधामध्ये म्हणून रवींद्र धंगेकर यांनी आज येरवडा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले. करतोय आणि ह्या भागातल्या नागरिकांची मागणी आहे की ही पब संस्कृती संपली पाहिजे. या पब संस्कृतीमध्ये अनेक नागरिकांना रहिवाशांना त्रास होतो. अनेक रहिवाशांनी या ठिकाणी पोलिसांना पत्र दिलेत, कमिशनर ऑफिसला पत्र दिलेत आणि तरी ही पब संस्कृती एवढ्या जोरामध्ये चालली की इथल्या स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास होतो. इथल्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, एवढा प्रचंड आवाज ह्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो. आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीने हा कोरेगाव पार्क असेल, वडगाव शरीफचा भाग असेल, ह्याच्यामध्ये पबचे रात्रंदिवस या ठिकाणी गोंधळ, आरडाओरड आणि नागरिकांना जीवन असह्य झाले. काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं 2 निष्पाप बळी याच्यामध्ये गेलेले, त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर 151 हा त्याला लागू होतो, तो लागू केला नाही. दुसरा 304 हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. त्याचं वय 17 वर्षे आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं. करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा. आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे. इथले सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आहेत आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय. कुठल्याही तक्रारी नागरिक घेऊन आले या ठिकाणी, त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काही चालत नाही. गोरगरीब लोकांना या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते, गुन्हेगारांना खुर्ची मिळते. अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं, ह्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. आणि आपल्याकडे जर अल्पवयीन असेल आणि आई वडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पाहिजे होता. आणि 151 प्रमाणे त्याचं वय 16च्या पुढे 304 IPS प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो बाल सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती. पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतोय, तुकडे पडले त्या लहान मुलीच्या आणि मुलाच्या, अशा पद्धतीचं त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं. आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातोय आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असतील तर तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. पुण्यातील न्यू इरा पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीनं फमू शिंदे यांच्या त्रिकाल या काव्यसंग्रहाचं प्रकाशन DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळेला PD पाटील म्हणाले की फमू शिंदे यांच्या काव्यातून जगण्याची उमेद आपल्याला मिळते, त्याचबरोबर समाजाचं चित्रणही आपल्याला त्यांच्या कवितेमधून दिसतं आणि नात्यातले भावनिक बंधही त्याच्यात आपल्याला दिसून येतात. फमू शिंदे यांच्या त्रिकाल या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त मी प्राध्यापक प्रतिमा चव्हाण आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी अभिवादन करते आणि मनपूर्वक स्वागत करते. तसेच विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय डॉक्टर PD पाटील सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी आणि रसिक प्रेक्षक आपल्या सर्वांचे या सोहळ्याला खेडे प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे स्वागत गीताने होईल.
सादर करतील प्रांजली बर्वे. जय शारदे वागीश्वरूचा श्री वागीश्वरी लता तुझी चतुरा कलामयी. त्रिकाल हा काव्यसंग्रह कविवर्य फकीर मुंजाजीराव शिंदे यांनी मला अर्पण केला आहे. एक रसिक वाचक म्हणून मी या नामवंत कवीच्या या भेटीचा अतिशय नम्रपणे आणि तितक्याच आनंदाने स्वीकार करतो. मराठी कवितेत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या कवीने माझ्यासारख्या रसिक वाचकाची अशी बांधिलकी ठेवावी हा खरोखर आनंददायी योग आहे. फमूंचे व्यक्तिमत्वही याच आनंदाने भरलेलं आहे. महाराष्ट्राने फमूंच्या आई या कवितेचा आनंद आणि अनुभव गेली अनेक वर्ष घेतला आहे. ही कविता ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आईचे व्यक्तिमत्व त्यातून दिसले आहे, जाणवले आहे. आई आणि इतर कविता या त्यांच्या काव्यसंग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. एका दिवाळी अंकात ही कविता प्रसिद्ध झाली आणि नंतर फमूंच्या काव्यसंग्रहाचे रूप तिनं घेतले. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या कार्यक्रमात फमू आपली ही कविता नक्की सादर करते. मला स्वतःला ही कविता अतिशय भावली आहे. फमू लिहितात, आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरती नाही उरती नाही. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेले गाव असतं. फमू हे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र. मराठी भाषेवर हुकूमत असलेल्या फमूंनी औरंगाबादला सलग 30 वर्ष मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितेने आणि विचारशील गद्य लेखनाने त्यांनी स्वतः बिटिया फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनं आज पोलीस आयुक्तांना एक निवेदन संगीता तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं. यावेळेला त्यांनी वेदांत विशाल अग्रवाल याच्यावरती गुन्हा तर नोंदवलाच पाहिजे सदोष मनुष्यवधाचा, पण त्याचबरोबर पब चालक आणि त्या ठिकाणचे जे हॉटेल्स यांच्यावरतीही कारवाई झाली पाहिजे. आयुक्त हे पुणे शहराचे प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे एक्साईजच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी धाडी टाकून रात्री 11-12 वाजेपर्यंत जे पब चालू असतात त्या बाबतीत कठोर भूमिका घेतली पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी या निवेदनात केलं. थँक्यू.